सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज होती भोगी. तर आजच मी सत्यनारायणाची पूजा करून घेतली. त्याचं कारण उद्या संक्रांतीच्या दिवशी एकादशी होत्या, त्याच्यामुळं कोणी म्हणत होतं की सत्यनारायणाची पूजा जमते किंवा नाही. त्याच्यामुळं मग घरचे म्हटले की करून घे आजच. तर सत्यनारायणाची पोथी शिवमनेच घरी वाचली होती सकाळी. त्याला लवकर उठवलं होतं कारण त्याची शाळेची बस 8 वाजताच येते. त्याच्यामुळं शिवमला लवकर उठून सत्यनारायणाची पूजा करावी. कारण आम्ही हातगावला इथे राहायला आलो तर आम्हाला 6-7च महिने झालेत. तेवढी काही ओळख नाही कोणाची. तर महाराजाला कोणी बोलवायला आम्हाला माहिती नव्हतं. त्याच्यामुळं मग गावाकडे कसे असते, आदल्या दिवशीच महाराज येऊन संक्रांतीविषयी सगळी माहिती सांगून जातात. पण इथं तसं काही नाही, कारण ही हातगावची माझी पहिलीच संक्रांत आहे. तेवढं काही फारशी माहिती नाही इथली. गावाकडे कसे असते 2-3 दिवसापासून अगोदर तयारी सुरू असते, पण इथं तसं काही नव्हतं. इथं कसं झालं आहे, आम्ही जिथे राहतो ना तिथे घरापाशी एक पण घर नाही. गावाकडे कसे असायचे, घराला घरे लागून आणि बायकांचं सारखं चालू असायचं, तुझं काय झालं, माझं काय झालं, काय चालू आहे. पण इथं तेवढं काही नाही आहे. तर मी माझी घरातली सगळी कामे आटपून आता बनवायला घेतले होते तिळगुळाचे लाडू आणि तिळवा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला काय नाही ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तर इथे तिळगुळाचे लाडू बनवून घेतले आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की कुंतीच्या सामानाची पॅकिंग करायची राहिली, पण ती करायला घेतली. परत एक प्रॉब्लेम झाला. पुन्हा लक्षात आलं की जे वजन माप आहेत त्याच्यामध्ये शेलच नाहीत आणि लेकरं गेली होती शाळेला, तर बाकी काम बाकीच राहिले.